गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. म्हणून प्रत्येकाने आवरण दोष जाण्यासाठी प्रथम काय करावं? गुरु करावा, आहे का नाही? गुरु हा केलाच पाहिजे प्रत्येकाने. गुरुशिवाय तुमचा उद्धार नाही. चला, म्हणून हे 3 दोष घालवायचे असेल तर पहिला दोष घालवण्यासाठी निष्काम कर्म तुम्हाला करावं लागेल. दुसरा पूजा उपासना आणि साधू संतांची संगत धरावी लागेल. आणि तिसरा दोष काढण्यासाठी सद्गुरू करावा लागेल. चला, अशा प्रकारे कोणतं चाललं होतं बाळा आपलं? कोणत्या राजाची कथा? भरत राजाची. बरं, जागी आहे. चला, भरत राजा त्या हरणाच्या पिल्ल्याचं ध्यान करीत 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 काय झाला? त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यामुळे कशाचं ध्यान करीत होता? हरणीचं. म्हणून पुढचा जन्म त्याला हरणीचा मिळाला. बघा, असंच बरं का. नाही तर करताना कोणतंही ध्यान शेवटी भूताचं ध्यान झालं तर भूतच होता. भूत आलं काय बाबा असं. चल, म्हणून अंतकाळी फक्त भगवंताचं चिंतन करा. सांगायचं तात्पर्य, बाकीचं सगळं सोडून द्या. हे धन द्रव्य सगळे नाशिवंत आहे. सगळं नाशिवंत आहे. फक्त आपलं काय आहे? सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. फक्त भगवंताचं नाम सत्य आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून त्या भरताला पुढचा जन्म हरणीचा मिळाला. जन्म घेणू लागे वासनीच्या संगी, तेची संगी झाली हरिरूप. नाथ महाराज हरिपाठातून म्हणतात, जशी तुमची वासना, जशी इच्छा मरते वेळेस त्याप्रमाणे तुम्हाला जन्म मिळत असतो. काही तुमच्या वासना शिल्लक असल्या तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आहे की नाही? हा त्याचा अर्थ. आणि मग हरिण झालं ते पुढच्या, आणि त्याला पश्चाताप झाला. आता पश्चाताप करून काही उपयोगी का? वेळ निघून गेली. जेव्हा हरिभजन करायचं त्यावेळेस तू त्या प्राण्याच्या नादी लागला, हरणीच्या नादी लागला. तेव्हा भजन केलं नाही, देवाचं चिंतन केलं नाही, ध्यान केलं नाही. आणि आता पश्चाताप करून काय उपयोग? हरणीच्या जन्म मिळाल्यावर त्याला पश्चाताप झाला. आणि आता ते काय करू लागलं? एकादशी करू लागलं. कधी? हरणाचा जन्म मिळाल्यावर. एकादशी दिवशी काहीच काही नाही, उपास निरंकार. आणि इतर दिवशी पानं खात्या वेळेस ते बघू लागलं त्याच्यावर जंतू आहे का. जर जंतू मारले तर आपल्याकडून काय होईल? पाप होईल. म्हणून ते पाप होऊ नये म्हणून काटेकोरपणे वागू राहिला आता हरणीच्या जन्मात. कारण पहिले ठोकर बसली नाही ना, ठोकर बसली तर सावध होतो माणूस. आणि मग अशा प्रकारे त्याचा पुण्याचा साठा जमा झाला. प्राणी असून त्याने भगवत भक्ती केली,
हरणीचा जन्म त्याचा संपला आणि त्याच्या पुण्याच्यामुळे पुढचा जन्म त्याला ब्राह्मणाच्या घरात मिळाला. ब्राह्मणाच्या घरात. आणि त्याचं नाव होतं जडभरत ब्राह्मण. पण जडभरत हे नाव का ठेवलं? पण तो हुशार होता, ज्ञानी होता, पण तो जरा जड बुद्धीचा लोकांना वाटे, मंद असा, कुठे बसे, कुठे कसे कपडे घाले, असं एकदम. तर त्यांनी लोकांनी जडच नाव ठेवलं, जडभरत असं नाव ठेवलं. कुठं बसायचा, कुठं आपलं देव ध्यानी आपलं चिंतन करायचं. आणि असंच एका ठिकाणी बसला आणि तितक्यामध्ये तिथल्या राजाला देवीच्या दर्शनाला जायचं होतं पालखी घेऊन. पण त्या पालखीला 4 लोक लागतात धरायला, आहे ना. तर त्याच्यातला एक मनुष्य सुट्टीवर गेला होता. मग ते बाकीचे म्हणते, राजेसाहेब आपला एक मनुष्य आला नाही, चौथा. मग त्या राजानं पाहिलं इकडे तिकडे. अरे म्हणजे तो मुलगा दिसतो, त्याला विचारा येतो काय, तो कोण होता? तो जडभरत होता. जडभरतला त्यांनी विचार, अरे चल ना आपल्याला राजाला घेऊन जायचं दर्शनाला, येतो का? हो येतो म्हणे. आला तो आणि धरलं, ते पालखी धरली. आता पालखी चालताना तो इतका काळजी घ्यायचा, पायाखाली जर मुंगी जरी आली तर तो उडी मारायचा. म्हणजे पायाखाली मुंगी मरू नये, मुंगळा मरू नये, एखादा जीव मरू नये. आता वाटानं राहत्या मुंगळे, राहत्या मुंग्या, राहत्या. मुंगळा काही आला तर तो उडी मारायचा. जशी उडी मारली की राजाला ती पालखी लागायची डोक्याला, दगदग असं उडी मारायची ना. मग ते राजा म्हणत, अरे नीट झाला ना. तर ती तिघ म्हणायची, काय हा जो नावाड्या आला ना, हा नावाड्या उड्या मारतो म्हणजे. म्हणजे कस का उड्या मारतो? असं 2-3 वेळेस राजाला लागलं. म्हणजे उतरा खाली, खाली ठेवा म्हणे मला. कोण आहे म्हणे? हा. मग त्याला बोलवलं, त्याला इकडे, का बरं उड्या मारतो म्हणे. मग त्यानं उपदेश केला राजाला. तो राजा होता रघुगुणा नावाचा राजा होता. त्या राजाला त्यानं उपदेश केला, म्हणजे मी का उडी मारतो? कारण माझ्या पायाखाली एखादा किडा येऊन त्याची हत्या होऊ नये म्हणून, ते पातक मला लागल म्हणून. त्या पापाचं त्याने सगळं पूर्ण गणित मांडलं. त्या राजाला वाटलं आपण उगाच चालू देवीला, इथंच आपले गुरु भेटला. कोण? त्याला गुरु केलं, त्या जडभरत ब्राह्मणाला गुरु केलं. अरे बाबा मला एवढं ज्ञान माहिती नव्हतं, तूच माझा गुरु होता. अशा प्रकारे राजा भरताची कथा इथंच संपन्न होती. याच्यावर तुम्ही एकच घेऊन जा, फक्त एक घेऊन जा. कारण शेवटी अंत समय आला की आपण भगवंत चिंतनच करायचं. फक्त घरात लुडबुड नाही करायची. सुनबाईच्या याच्यात इथं नाचलं, हे अमुक झालं, तमुक झालं, हे चालत राहतं. फक्त आपण हरी हरी बस. देवघर आपलं भलं किंवा मंदिर भलं, बस. मंदिरात जाऊन हरी हरी करायचं. कशा मुलाच्या संसारात लुडबुड करायची नाही, काही करायची नाही. बस आपुली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन तोडावी. गोपाल कृष्ण भगवान की. ह्या भजने राधे